धामणगाव रेल्वे येथील निर्मल उज्ज्वल बँकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. ग्राहकाचा संयम तुटला. हक्काचे पैसे मिळत नसल्याने बँकेतच सुरू केलं ठिय्या आंदोलन. धामणगाव रेल्वे येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या बँकेमध्ये काही महिन्यापूर्वी ग्राहकाचे तारण ठेवलेले सोने परस्पर लंपास केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बँक चर्चेत आलेली आहे. ती म्हणजे ग्राहकांना आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने चक्क बँकमध्येच जवळपास 30 ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. कष्टाची रक्कम भविष्यात आपल्या कामी पडणार या विश्वासाने बँकेत ठेवी म्हणून ठेवली असता ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे परत करण्यात बँकेकडून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. 2 ते 3 महिन्यापूर्वी ठेवीची मुदत संपली असतानाही पैसे परत मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा निर्मल उज्ज्वल बँकेत ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे. सद्यस्थितीत बँकेमध्ये कुठलाही जबाबदारी व्यक्ती नसल्याने एका महिला अधिकाऱ्यावर बँकेची धुरा असताना त्यांना या संदर्भात विचारणा केली असता माझ्याकडे फक्त 2 दिवसाचा चार्ज असून मला याबाबत कुठलीही माहिती नसल्याची त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सदर बँकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून धामणगाव रेल्वे येथे चर्चेचा विषय ठरत आहे. त्या प्रकारे समजा ठिय्या आंदोलन देत आहे ते नेमकं कशासाठी आणि का? आज जवळजवळ आपले या बँकेमध्ये आम्ही आमची डिपॉझिट केलेलं आहे. आम्ही सगळेजण एकत्रित झालेलो आहे. 1.5 ते 2 कोटी रुपयाजवळ आमचं सध्या इथे जे जमलेलं आहे त्या लोकांचं डिपॉझिट आहे ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालं नाही. आम्ही त्यासाठी सगळ्यांच्या एफड्या ज्या आहेत त्या मॅच्युरिटी झाल्या आहे. सगळ्या गोष्टी हे झाल्याच्या नंतरही आम्हाला तो पैसा उपलब्ध होऊन नाही राहिला. यांना विचारणी केली असता हे आम्हाला बनवाबनवीचे उत्तर देऊन राहिले. जबाबदार अधिकारी एकही नाही आहे. नागपूरला मानमोडे साहेबांनाही फोन लावला, त्या मॅडमलाही फोन लावला, CO मॅडमला 10 फोन लावले, त्यांना अजून एकही फोन त्यांनी उचललेला नाही आहे. रिस्पॉन्सिबल इथे कोणीच नाही आहे. आमचे कष्टाचे पैसे आम्ही असे सोडून द्यावं काय, यासाठी आज आम्ही इथे धरणे आंदोलन दिलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला वरचे अधिकारी योग्य उत्तर देत नाही, समाधानकारक आम्हाला पैसा आमचा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आम्ही इथे एफड्या फक्त शेतीच्या कामासाठी ठेवलेल्या असतात. त्याची मॅच्युरिटी झाल्यानंतरही आम्हाला ते पैसे मिळत नाही आहे. आता शेतीला कामासाठी पैसे, बियाण्यासाठी, खतासाठी पैसे जे लागत आहे ते सुद्धा हे देऊ इच्छित नाही आहे आम्हाला. तर आम्ही करावं काय? आम्ही आमची शेती कशाच्या भरोश्यावर करावं? प्रत्येक वेळेस कर्ज घेऊन शेती करू कास्तकार पहिलेच मरून राहिला आहे. त्याच्यात हे सुद्धा असे बँकवाले आम्हाला त्रास देत आहे. नेमकी आपली मागणी काय आहे? आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. किती दिवसापासून आपली मॅच्युरिटी पूर्ण झालेली आहे? आमची मॅच्युरिटी झाली आहे तरी 2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिन्यापासून माझे मिस्टर चक्र मारत आहेत. अच्छा. ते आज येऊ नाही शकले म्हणून मी इथं आली. त्याच्या पहिले मी आली होती तेव्हा मी सांगितलं आता आपण असं कर, आता आम्ही असं करू, सगळ्यांना मी सांगत आहे. इथं उपोषणावर आम्ही बसलो, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. त्या सगळ्यांना हे मंजूर आहे, सगळ्यांना मंजूर आहे. जो आमचे पैसे देत तेव्हा आम्हाला आमच्या नातांना शिकायचं आहे, कोणाची फी भरायची आहे, कोणाला काही करायचं आहे. आम्ही पैसे कसे जमा करतो लेडीज आहे, आमचं आम्हालाच माहीत असतं. शाळेची ॲडमिशन भरायची, ॲडमिशन करायची. या अगोदर आपण बँकेतील मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला या संदर्भात? यांच्याशी तिथं त्या ग्राहकासाठी फोन करायला लावला, 15 फोन केले, एकही फोन नाही उचलला. म्हणजे एकंदरीत आपल्याला ज्या प्रश्नाची उत्तरे हवी आहे ते पण समजा बँक कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही. पण पैसे आले नाही आहेत. आले म्हणजे आम्ही तुम्हाला फोन करू, फोन काही येत नाही, पैसे काही मिळत नाही. आम्ही इथे जे पैसे ठेवले, जे आमचे मुदत झाले तरीही आम्हाला ते परत देत नाही. पण त्यावर लोन द्या म्हटलं तेही लोन देत नाही. EMIचे पैसे असले महिन्याचे ते पण आम्हाला मिळत नाही. आता आम्ही करावं काय? का आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला दुसरा उपाय नाही आहे. हे आमचं एवढं म्हणणं आहे, जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं ठिय्या आंदोलन बंद करणार नाही. बँक मॅनेजरसोबत माझं बोलणं झालेलं आहे. ते म्हणतात तुमचे पैसे येऊन जाईल, तुमचे पैसे येऊन जाईल. आम्हाला मॅसेज पण येत नाही. मॅसेज पण जे येणार होते ते पण मॅसेज नाही. आणि आम्ही वर जर फोन लावला तक्रारवर तो फोन कोणी उचलत नाही, रिसिव्हही करत नाही. आपली जी FD इथे
ठेवी ठेवलेली आहे हो. ते किती दिवस झाले पूर्ण झालेली आहे? कमीत कमी 2 महिने झाले आहे, म्हणजे 2 महिन्यापासून आपण समजा पाठपुरावा करत आहे, तर पण ते पैसे मिळत नाही. अद्यापही समजा ते पैसे नाही. तुम्हाला मिळाले नाही. पण आपले सेविंगला जमा असले तेही पण पैसे आपल्याला भेटत नाही, म्हणजे सेव्हिंगचा पण विड्रॉल तुमचा होत नाही. तो पण होत नाही. तो 3 दिवसांनी या पैसे यायचे आहे हाच प्रॉब्लेम सांगतो. तर मग आम्ही करावं काय? म्हणजे आपलेच पैसे एकंदरीत आम्हाला आपल्याला मिळत नाही, आमचेच पैसे आम्हाला मिळत नाही.